नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 5,000 नव्हे तब्बल इतकी रुपये पेन्शन सरकार 1 फेब्रुवारीला करू शकते घोषणा। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही। मित्रांनो, अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवून 10,000 रुपये प्रति महिना करू शकते। सध्या लोकांना जास्तीत जास्त 5,000 रुपये पेन्शन मिळते। मिळालेल्या माहितीनुसार सरकार अटल पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते। हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे। बजेटमध्ये अटल पेन्शन योजनेअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किमान पेन्शन हमी 10,000 रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे आणि त्याला जवळपास मान्यता मिळालेली आहे। बजेटमध्ये याबद्दल घोषणा होऊ शकते। अधिकाऱ्याने सांगितले की किमान पेन्शनची रक्कमही वाढवली जाऊ शकते। ही योजना देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 60 वर्षानंतर आर्थिक मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। मित्रांनो, आपण बघूया की अटल पेन्शन योजना म्हणजे नेमकं काय आहे। मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मे 2015 रोजी ही योजना सुरू केली होती। अटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना असून तिचा उद्देश वृद्ध व्यक्तींना, विशेषतः गरीब आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे। या योजनेचे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर ठेवले गेले। सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास 60 वर्षानंतर 1,000 रुपये ते 5,000 रुपये पर्यंत पेन्शन मिळते। मित्रांनो, ऑक्टोबर 2024च्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2024 ते 25 मध्ये अटल पेन्शन योजनेत 7 कोटीपेक्षा जास्त ग्रॉस नोंदणी झाली होती। या कालावधीत 56 लाख नवीन सबस्क्रायबर्स या योजनेत सामील झाले। आतापर्यंत 7 कोटी लोक या योजनेसह जोडले गेले आहेत। या योजनेला प्रोत्साहन देण्यात पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। मित्रांनो, आता आपण बघूया की अटल पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत। मित्रांनो, या योजनेत लाभार्थ्यांना 60 वर्षाच्या वयानंतर दरमहा 1,000, 2,000 रुपये, 3,000 रुपये, 4,000 रुपये किंवा 5,000 रुपयापर्यंतची किमान हमी असलेली पेन्शन मिळते। पेन्शनची रक्कम तुमच्या योगदानावर अवलंबून असते। उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 18व्या वर्षी 1,000 रुपये मासिक पेन्शनसाठी गुंतवणूक सुरू केली तर त्याला फक्त 42 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल। तर 40व्या वर्षी 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी जास्तीत जास्त 1,400 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल। या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात संपूर्ण सुरक्षा कवच उपलब्ध आहे। जर लाभार्थ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या जीवनसाथीला तीच पेन्शन मिळते। जीवनसाथीनंतर नामांकित व्यक्तीला 60 वर्षापर्यंत जमा केलेली सर्व रक्कम मिळते। मित्रांनो, या योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण एकदा बघूया। मित्रांनो, ही योजना 18 ते 40 वर्ष वयाच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे। अर्जदारांकडे बँक खाते असणे गरजेचे आहे। इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेसाठी पात्र नाहीत। पेन्शन रकमेच्या आधारावर योगदानाची रक्कम वेगवेगळी असते। मित्रांनो, आता आपण बघूया की या योजनेसाठी अर्ज कसा करावा लागतो। मित्रांनो, याच्या 2 पद्धती आहेत। पहिली आहे ऑफलाईन पद्धत। यासाठी तुम्हाला खालील पद्धतीचा उपयोग करावा लागेल। त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेत जावं लागेल जिथे तुमची सेव्हिंग अकाउंट आहे। तुम्हाला बँकेतून नोंदणी फॉर्म घ्यावा लागेल किंवा त्यांच्या वेबसाईटवरून डाउनलोड करावा लागेल। फॉर्ममध्ये अचूक माहिती भरावी लागेल आणि पेन्शन पर्याय निवडावा लागेल। फॉर्मसह आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील। अर्ज स्वीकारल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर मेसेज येईल। आता बघूया मित्रांनो की ऑनलाईन प्रक्रिया काय याबद्दलची। मित्रांनो, तुमच्या बँक पोर्टल किंवा मोबाईल बँकिंग ॲपवर जावं लागेल तुम्हाला। त्याच्यानंतर लॉग इन ID आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करावे लागेल। त्याच्यामध्ये सोशल सिक्युरिटी स्कीम किंवा अटल पेन्शन योजना तुम्हाला सर्च करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अर्ज फॉर्म भरावा लागेल आणि सर्व आवश्यक माहिती तुम्हाला त्यामध्ये द्यावी लागेल। मासिक योगदानासाठी तुम्हाला ऑटो डेबिटची संमती द्यावी लागेल। फॉर्म सबमिट करण्यापूर्वी माहिती पडताळून बघावी लागेल आणि त्यानंतर ते सबमिट करावे लागेल। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।